उभा टाकला, त्याचा उद्देश काय? नमस्कार, मी लक्ष्मीकांत क्षीरसागर. मी यापूर्वी 2-4 निवडणूक लढवण्याचा मला या ठिकाणी अनुभव आहे आणि ज्या वेळेस मी या निवडणुकीमध्ये उभं राहिलो, खऱ्या अर्थाने आता मी एक शिक्षक, एक मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि एक नागरी सुविधा आणि नागरी समस्या ज्या निर्माण होत आहेत त्या कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने वार्डामध्ये काम केलं पाहिजे याची एक आवड आणि विकासाची एक आवड माझ्या मनामध्ये होती आणि त्या दृष्टीतून मी या निवडणुकीमध्ये वारंवार असतो. मला या माझ्या प्रभागातल्या लोकांनी मला एकदा अपक्ष निवडून येण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मला दिलेली आहे. सर, प्रभागातील विकास कामाच्या दृष्टीनं खूप या ठिकाणी बोलता येईल, परंतु मी एका वेगळ्या विषयावर या ठिकाणी आपलं लक्ष म्हणजे वेधू इच्छितो. ती गोष्ट अशी आहे सर की माझा पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील, आता निवडणूक ज्या पद्धतीनं एक वेगळ्या वळणावर देशातल्या मोठ्या इलेक्शन पासून ते छोट्या इलेक्शन पर्यंत जात आहेत, तर त्याबद्दल मला या ठिकाणी मी भावना व्यक्त करू इच्छितो. ती गोष्ट अशी आहे सर की आपल्यामध्ये आता ज्या नागरिकांना आपल्या समस्या आमच्यासारख्या प्रतिनिधीकडून सोडवून घ्यायच्या आहेत, त्या सोडवत असताना ज्या पद्धतीनं 2 दिवसाच्या ह्या निवडणुका झालेल्या आहेत सर, ह्या निवडणुका 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या विकास कामावरच्या ह्या निवडणुका या ठिकाणी राहिलेल्या नाही, जो आपण त्या ठिकाणी विकासाचा प्रश्न उचललेला आहे. उदाहरणार्थ सर, कोणाच्या भावना असतात, मंदिर असतात, वेगवेगळे प्रार्थना स्थळ आहेत, वेगवेगळे श्रद्धास्थान आहेत, ज्या ठिकाणी आपण प्रचंड आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या देवता आईवडिलाप्रमाणे ज्या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणी आपण शिकतो की आपण कसं वागायला पाहिजे. त्या ठिकाणामधून आपण संस्कार घेतो आणि मग आपण कशा प्रकारचे संस्कार घेतो, त्या संस्कार केंद्रासाठी आपण जर निवडणुकीचा मतदानाचा मोबदला म्हणून जर आपण काही आर्थिक मागणी करत असू किंवा आमच्यासारखे उमेदवार त्या ठिकाणी आर्थिक लालच देत असतील किंवा काही मोठ्या प्रमाणावर पैसे देऊ इच्छित असतील आणि लोक घेऊ इच्छित असतील आणि याच्यावर निवडणुका होत असतील आणि मतदानासाठी लोक पैसे घेत असतील आणि आमच्यासारखे लोक देत असतील, तर ही या आपल्या लोकशाहीच्या दृष्टीनं खूप चिंतेची बाब या ठिकाणी दिवसेंदिवस बनत चाललेली आहे. सर, आता प्रभागामध्ये कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था असल्यानंतर रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट हे त्या ठिकाणी महत्वाच्या असतात. त्यानंतर पाण्याची सगळ्यात समस्या या ठिकाणी गंभीर असते. आता योगायोगाने एक चांगली गोष्ट आहे की आपल्या परभणी शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज हे मंजूर झालेलं आहे, त्याच्या माध्यमातून ही सगळी कामं होणार आहेत. या व्यतिरिक्त आता पाण्याची उपलब्धता असताना आणि पाण्याची वितरण व्यवस्था परभणी नगरपालिकेमध्ये असताना प्रशासनाच्या माध्यमातून रेग्युलर पाणी पुरवठा होऊ शकतो, कारण पाणी आहे आणि यंत्रणा आहे. तरी पण का कुणास ठाऊक आपल्याला रोजच्या रोज पाणी आपल्याला निदान 2 दिवसाला 3 दिवसाला आपण पाणी देऊ शकतो परभणी ची जी यंत्रणा आहे ती, कारण एवढे मोठे वॉटर टँक आपण या ठिकाणी केलेले आहे, परंतु तरीही परभणीकरांना 8 दिवस पाणी मिळायला लागतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परभणी नागरिकांना मी असं आव्हान करू इच्छितो की वार्डातील नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आम्ही प्रभागाच्या विकासासाठी या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये उभे आहेत, परंतु आपण बघतो की अनेक परभणीमध्ये आरोप होतात की ही पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही या नगरपालिकेमध्ये काहीच विकास झाला नाही. हे सांगत असताना विकास झाला नाही, मागच्या लोकांनी विकास केला आणि तेच लोक या ठिकाणी स्टेजवर होते, त्यांनीच विकास केला नाही आणि परभणीची जनता भोळी आहे हे त्यांना कशाला उद्देशून म्हणायचं होतं. तेच माणसं त्यांच्याकडे आहेत, समोरच्या जनतेला भोळी म्हणायचं होतं का मागच्या जनतेला भोळी म्हणायचं होतं, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ज्यांनी परभणीचा विकास झाला नाही तेच लोक आज आम्ही विकास करतो आणि सत्ताधारी पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तरी पण आम्हाला आमच्या वार्डातल्या प्रभागातल्या लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे निवडून गेलं. आम्ही अपक्ष नगरसेवक आहे. कोणत्याही पक्षाच्या किंवा कशाच्याही आमिषाला जेव्हा अपक्ष माणूस उभं राहतो साहेब, तेव्हा तो कोणत्या कशाला बळी पडणारा नसतो. त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी जे काही प्रश्न असतील मूलभूत प्रश्न त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी झगडा देऊ शकू, संघर्ष करू आणि लोकांचे काम करण्याचा प्रयत्न करू. प्रभागातील नागरिकांना मी असं आव्हान करू इच्छितो की मतदान हा तुमचा हक्क आहे. हे एक पवित्र काम आहे.
तर ते त्या पवित्रतेच्या माध्यमातून व्हावं. कुठल्याही आमिषाला बळी न पडता ही निवडणूक त्यांनी चांगल्या उमेदवाराला जास्तीत जास्त निवडून देण्याचा प्रयत्न करावा. ही निवडणूक 2 दिवसाची 5 दिवसाची नसावी. ही त्यांनी हे विचार करावा की हा प्रतिनिधी आपण 5 दिवसासाठी देत नाहीये, आपण 5 वर्षासाठी हा प्रतिनिधी आपण देत आहोत, याचं भान मतदारांनी ठेवावं, एवढं मी सांगू शकतो. सर, माझी निशाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी क गटातून उभा आहे आणि ट्रक ही माझी निशाणी आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये क गटातून 6 नंबरवर माझं नाव क्षीरसागर लक्ष्मीकांत अंबादास, माझी निशाणी ट्रक आहे. मी यापूर्वी लोकांच्या अपेक्षित पात्र ठरलेलो आहे, त्याच पद्धतीने लोकांनी मला यावेळेस ट्रक या निशाणीवर मतदान करून मला निवडून द्यावे, ही नम्र विनंती.